Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to discuss our next topic and our next topic is gender. Gender म्हणजेच काय? लिंग. Gender म्हणजेच लिंग. तर बघा, this is very important topic and this is subtype of nouns. Means nouns are included in gender, four gender. There are four gender in English. So which are the four genders? Gender म्हणजे काय? लिंग. आणि how many types of gender? There are four types of gender. Which are the four types of gender? Masculine, feminine, common gender and neuter gender. मराठीमध्ये आपण काय म्हणतो? पुल्लिंग, स्त्रीलिंग, सामान्य लिंग आणि नपुंसक लिंग. तर बघा, मॅस्क्युलिन. मॅस्क्युलिन म्हणजेच काय? पुल्लिंग. मॅस्क्युलिनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पुल्लिंग. तर बघा, मॅस्क्युलिन रिप्रेझेंट मेल जेंडर. मॅस्क्युलिन काय रिप्रेझेंट करतो? मेल जेंडर रिप्रेझेंट करतो. जसं बॉय, मॅन, ॲक्टर अँड टायगर. तर बघा, बॉय म्हणजे मुलगा, मॅन म्हणजे माणूस, ॲक्टर नट, टायगर वाघ, आहे की नाही? अँड दिस जेंडर इट इज यूज्ड और इट इज डिस्क्राइब नॉट ओनली फॉर ह्युमन बीइंग्स, म्हणजे फक्त ह्युमन बीइंग्सलाच हे डिस्क्राइब करत नाही, तर कशाला करतात? ॲनिमल्सला सुद्धा करतात. म्हणजे ॲनिमल्स मध्ये सुद्धा मॅस्क्युलिन आणि फेमिनिन जेंडर असतो. तर टायगर हा कशामध्ये येतो? मॅस्क्युलिन मध्ये येतो. कशामध्ये येतो? मॅस्क्युलिन. जसं आता टायगर आहे, बुल आहे, कशामध्ये येतात? मॅस्क्युलिन जेंडर मध्ये येतात. तर दिस इज मॅस्क्युलिन जेंडर. आता बघा, फेमिनिन जेंडर. फेमिनिन जेंडर म्हणजेच काय? स्त्रीलिंग. फेमिनिन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग. तर फेमिनिन जेंडर इज रिप्रेझेंट अ फिमेल जेंडर. फेमिनिन जेंडर काय रिप्रेझेंट करतो? फिमेल जेंडर रिप्रेझेंट करतो. जसं आता गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी, वुमन म्हणजे स्त्री आणि मदर म्हणजे आई. पुन्हा काय येतात फेमिनिन मध्ये? फेमिनिन मध्ये आंटी, गॉडेस, आहे की नाही? ब्राईड. जसं क्वीन आहे, राणी आहे, तर ती कशामध्ये येईल? याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात? फिमेनाइन मध्ये येतात. कशामध्ये येतात? फिमेनाइन मध्ये. जे फिमेल जेंडर रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणतात? फिमेनाइन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग. आता बघा, जसं आता इथे टायगर आहे, तर इथं कोण काय येणार? टायग्रेस. मॅस्क्युलिन फेमिनिन मध्ये काय येईल? टायग्रेस, आहे की नाही? इथं प्रिन्स आला तर इकडे काय येणार? प्रिन्सेस. इकडे गॉड आहे तर इकडे काय येईल? गॉडेस. म्हणजे जसं आता आपण इकडे मॅस्क्युलिन आहे आणि इथे काय आहे? फेमिनिन आहे. तर प्रत्येक ॲनिमलचा सुद्धा काय असतो? मॅस्क्युलिन आणि फेमिनिन जेंडर असतो. तर बघा, आफ्टर दॅट कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे सामान्य लिंग. तर इन कॉमन जेंडर रिप्रेझेंट मीन्स कॉमन जेंडर मध्ये काय? कॉमन जेंडर रिप्रेझेंट बोथ मॅस्क्युलिन अँड फेमिनिन ऑल्सो. म्हणजे कॉमन जेंडर मध्ये काय? दोन्ही इन्क्लूड असतात, फेमिनिन जेंडर अँड मॅस्क्युलिन जेंडर. फॉर एक्झाम्पल बघा, टीचर. टीचर मे बी मेल अँड फिमेल ऑल्सो. टीचर काय असू शकतो? मेल असू शकतो अँड फिमेल असू शकतो. डॉक्टर मे बी फिमेल और मेल. जसं आता आपण डॉक्टर मेल असेल तरी डॉक्टर असं म्हणतो, फिमेल असेल तरी डॉक्टर असं म्हणतो. गेस्ट. गेस्ट पण गेस्ट पाहुणे किंवा एखादी स्त्री पाहुणी आली तरी आपण पाहुणेच आले म्हणतो, आणि मेल गेस्ट म्हणजे पाहुणा आला तरी आपण त्याला गेस्टच आले म्हणतो. मीन्स दिस इज अ कॉमन जेंडर. टीचर, डॉक्टर, गेस्ट, आहे की नाही? तर दिस इज कॉमन जेंडर. आफ्टर दॅट न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर रिप्रेझेंट नॉन लिव्हिंग थिंग्स. न्यूटर जेंडर काय करतात? नॉन लिव्हिंग थिंग्स रिप्रेझेंट करतात. न्यूटरला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? नपुंसक लिंग. म्हणजे जसं आता बघा, चेअर. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव वस्तू रिप्रेझेंट करतात, त्यालाच आपण नपुंसक लिंग म्हणतो. चेअर, पेन्सिल, टेबल, बुक. दिस इज चॉक. दिस इज ऑल्सो न्यूटर जेंडर. हा काय आहे? याला जेंडर आहे का? हा काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. दॅट्स वाय दिस इज न्यूटर जेंडर. म्हणजे हा कशामध्ये येईल? न्यूटर जेंडर मध्ये येईल. तर बघा, देर आर these are the four genders. Now we see male and female. गॉडचं फिमेल काय होतो? फिमेल जेंडर गॉडेस. गॉडचं काय होतो? गॉडेस. जसं आता प्रिन्स आहे, हे काय आहे? दिस इज प्रिन्स. प्रिन्सचा फिमेल जेंडर काय होईल? प्रिन्सेस. प्रिन्स म्हणजे राजकुमार. प्रिन्स मीन्स राजकुमार आणि प्रिन्सेस म्हणजे राजकन्या. टायगरचा टायगरच्या फिमेलला काय म्हणतात? टायग्रेस. टायगरच्या फिमेलला काय म्हणतात? टायग्रेस. स्पेलिंग पण बघा. स्पेलिंग ESS आणि शेवटी काय असतो? ESS. हा, इथे बघा आता नंतर फादर,
मदर, फादरच्या फेमिनाईनला मदर, अंकल, ऑन्ट और आंटी पण म्हणू शकता. बॅचलर, स्पिन्सर. बॅचलर मीन्स अविवाहित मुलगा, जो अविवाहित त्याचं लग्न झालं राहत नाही त्याला बॅचलर म्हणतात. आणि जी अविवाहित मुलगी जिचं लग्न झालेलं नाही तिला काय म्हणतात, स्पिन्स्टर. नंतर नेफ्यू अँड नीस. नेफ्यू मीन्स पुतण्या, भावाच्या मुलाला काय म्हणतात, पुतण्या. आणि भावाच्या मुलीला काय म्हणतात, पुतणी. बॉय, गर्ल, मुलगा, मुलगी. ब्राइडग्रूम अँड ब्राइड. ब्राइडग्रूम मीन्स नवरदेव मुलगा, जो नवरदेव असतो मुलगा त्याला ब्राइडग्रूम म्हणतात. आणि नवरी मुलगी तिला काय म्हणतात, ब्राइड. तर नवरदेव आणि नवरी, ब्राइडग्रूम अँड ब्राइड. तर हे झाले ह्युमन बीइंग्स. आता बघा डॉग, बीच, दीज आर ॲनिमल्स. म्हणजे हे ॲनिमल्सचे मेल आणि ॲनिमल्सचे फिमेल. जसं डॉग कुत्रा, कुत्र्याच्या फिमेलला काय म्हणतात, बीच, कुत्री, त्याला काय म्हणतात बीच. नंतर बुल मीन्स बैल आणि नंतर त्याच्या फिमेलला काऊ. फॉक्स म्हणजे कोल्हा, कोल्हीला काय म्हणतात विक्सन, त्याला काय म्हणतात विक्सन. नंतर पिग मेल पिग अँड सॉ, याला काय म्हणतात, जे फिमेल पिग असते तिला सॉ. नंतर कॉक म्हणजे कोंबडा आणि हेन म्हणजे कोंबडी. जसं पीकॉक, इथे काय आहे पीकॉक, मोर. आणि मोरणीला काय म्हणतात पीक हेन, मोरणीला काय म्हणतात पीक हेन. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आणि हे बघा आपल्याला हे तर येऊन जातात, म्हणजे दिस इज व्हेरी इझी टॉपिक. बट दीज जे प्राण्यांचे असतात तर ते माहिती नसतात आपल्याला, आणि तेच कुठे येतात, आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारलेले असतात. जसं आता आपल्याला कॉम्पिटेटिव्ह म्हणजे नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप एक्झाम, NMMS याच्यामध्ये हे विचारलेले असतात. आणि हेच आपल्याला येत नाही. आणि कॉम्पिटेटिव्हच्या TET टेटला सुद्धा हे प्रश्न विचारलेले असतात आणि आपल्याला ते येत नाही. म्हणजे दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे छोटासा टॉपिक आहे पण खूप वॉस्ट, म्हणजे हे माहिती असणे आवश्यक आहे. याच्यापेक्षा प्रत्येक प्राण्यांचे वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे फिमेल जेंडर असतात. तर लाईक दिस टुडे वी लर्न जेंडर टॉपिक. If you like my video, please subscribe and like. धन्यवाद.